एका बातमीकडे। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघांचा ते दौरा करणार आहेत। दरम्यान राळेगाव, पुसद, कारंजा आणि वाशिममध्ये 4 ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरे लोकसभेसाठी भावना गवळी यांच्या विरोधात उमेदवार घोषित करण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहे। आपण पाहू शकतो की आज यवतमाळच्या राळेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जनसंवाद मेळावा होत आहे। तर त्यानिमित्त उद्धव ठाकरे काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहे। त्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर याच ठिकाणावरून आज उद्धव ठाकरे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रचाराचं नारळ या ठिकाणी ते फोडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर जनसंवाद मेळावा आहे यवतमाळ वाशिमच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राळेगाव या ठिकाणी पार पडत आहे। तर दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं यवतमाळच्या पुसदमध्ये त्या ठिकाणी देखील सायंकाळी 6 वाजता दरम्यान त्या उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। पुसदमध्ये आज सायंकाळी सभा होत असताना जर राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी देखील मोहिनी नाईक ह्या देखील यवतमाळ वाशिमसाठी उत्सुक आहे, मात्र त्यांना कोणत्या पक्षाची तिकीट मिळणार हे देखील अद्याप कळाले नाही। त्यामुळे कदाचित त्यांना जर तिकीट मिळाली नाही तर आमदार इंद्रनील नाईक समर्थक यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही भाजपला मतदान करणार नाही। त्यामुळे याचा फायदा ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख होणार का याची सुद्धा एक चर्चा राजकीय वर्तुळात होताना आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, राळेगाव, यवतमाळ।